आता आपल्याला आधीच माहीत आहे की स्थिर विद्युत प्रभार हा त्यांच्या विनाशकारी शक्तीचा आधार आहे. याच प्रभारामुळे प्लास्टिकचे कण पटलांना चिकटतात, मेंदूसह जैविक अडथळे ओलांडतात, प्रथिनांशी जोडले जातात आणि जनुकीय प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणतात. हा प्रभार प्लास्टिकला एका निष्क्रिय वस्तूतून जीवमंडल आणि मानवजातीमधील एका लहान परंतु शक्तिशाली विनाशकारी शक्तीमध्ये रूपांतरित करतो. हे लक्षात घेऊन अल्लात्राच्या वैज्ञानिक गटाने सर्वप्रथम एक धोरणात्मक दिशा सुचवली. ती म्हणजे नॅनोप्लास्टिकची विद्युत प्रभार जमा करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता काढून घेणे. हे लक्षात घ्या की आपल्या सभोवताली असंख्य नॅनोकण अस्तित्वात आहेत. तरीही त्यापैकी बहुतेक आपल्या शरीरात प्रवेश करत नाहीत किंवा आपल्याला नष्ट करत नाहीत. केवळ प्लास्टिक्सच त्यांच्या विद्युत सदृश गुणधर्मामुळे असे करतात. म्हणून जर आपण हा गुणधर्म काढून टाकू शकलो, मग आपण सूक्ष्म नॅनोप्लास्टिकला निष्क्रिय आणि निरुपद्रवी कणांमध्ये रूपांतरित करू शकतो, जे आपल्यासाठी किंवा जीवमंडळासाठी यापुढे धोकादायक राहणार नाहीत. आता उलाट्राच्या वैज्ञानिक गटाला हे कसे समजले आणि त्यांनी सर्वप्रथम हा उपाय कसा सुचवला, याचे उत्तर अनेक वर्षे मागे जाते आणि ते मणक्याच्या आजारांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या कशेरोकांचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर इगोर डॅनिलोव यांच्या कार्याशी संबंधित आहे. 20 वर्षांहून अधिक काळापूर्वी ते अंतरक्षेरुकीय चकत्यांमधील इंटरव्हर्टेब्रल डिस्क्स अपकर्षक प्रक्रियांचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित असलेल्या वैज्ञानिक संशोधनात सक्रियपणे गुंतलेले होते. त्यांच्या कामामध्ये आंतरक्षेरुकीय चकत्यांमधील न्यूक्लियस पल्पोसस आंतरपेशीय पदार्थ आणि उपास्थिमय ऊतींमध्ये होणारे आकारिकीय आणि जैवरासायनिक बदल समजून घेण्यासाठी एका व्यापक प्रायोगिक आणि नैदानिक अभ्यासाचा समावेश होता. पेशीय प्रक्रियांचा अभ्यास करताना डॅनिलोव यांनी रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन आणि स्वविघटनास चालना देऊ शकणाऱ्या विकृत प्रतिक्रियांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या लक्षात आले की मायटोकॉन्ड्रियल बिघाड हे या बदलांमागील मुख्य कारणांपैकी एक होते आणि हीच जाणीव पेशीय कार्यात व्यत्यय आणणाऱ्या घटकांचा शोध घेण्याचा प्रारंभबिंदू ठरली. डॉक्टर डॅनिलो वारंवार विशेष प्रयोगशाळांना भेट देत असत आणि सखोल विश्लेषणादरम्यान त्यांना पेशींच्या आत बाह्य कण आढळले, ज्यांची ओळख त्यांनी नंतर प्लास्टिक म्हणून पटवली. हा शोध त्यांच्या संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण यानंतर त्यांनी प्लास्टिक पेशींवर कोणत्या संभाव्य यंत्रणांद्वारे परिणाम करते याचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली. आपल्या संशोधनातून इगोर डॅनिलोव यांनी हे निश्चित केले की प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचा पेशींवर होणारा नकारात्मक परिणाम हा त्यांच्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला होणाऱ्या नुकसानीमुळेच होतो. हा निष्कर्ष या निरीक्षणांवर आधारित होता की ज्या पेशींमध्ये प्लास्टिकचे हे सूक्ष्म कण होते त्या पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रियल बिघाडाची स्पष्ट चिन्हे दिसून आली, ज्यामुळे परिणामी अपक्षयी प्रक्रिया अधिकच तीव्र झाल्या. येथे इगोर डॅनिलोव यांनी असे सुचवले की प्लास्टिकच्या कणांची पेशींमध्ये प्रवेश करण्याची क्षमता त्यांच्या विद्युत सदृश वर्तनामुळे असू शकते, म्हणजेच स्थिर विद्युत प्रभार जमा करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता, ज्यामुळे ते स्वतःभोवती एक जैविक कवच तयार करू शकतात. या गुणधर्मामुळे प्लास्टिकचे कण पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करतात आणि रोगप्रतिकार प्रणालीद्वारे होणारी ओळख टाळतात. रक्तमेंदू अडथळ्यासह ब्लड ब्रेन बॅरियर संरक्षक जैविक अडथळे ओलांडून ते पेशींच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणतात आणि पेशींचा ऱ्हास व मृत्यू घडवून आणतात. याच आधारावर इगोर डॅनिलो यांनी असा प्रस्ताव मांडला की या लहान प्लास्टिक कणांना निष्प्रभ करण्यासाठी आपण त्यांची विद्युत भार जमा करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता काढून घेतली पाहिजे. त्याने प्लास्टिकच्या लहान कणांच्या हानिकारक परिणामांबद्दलचे आपले निष्कर्ष आणि अंदाज शल्यचिकित्सक, कर्करोगतज्ञ, पेशीशास्त्रज्ञ, रोगशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ यांसारख्या विविध वैद्यकीय क्षेत्रांतील आपल्या सहकाऱ्यांसोबत तसेच जीवशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांसोबतही शेअर केले. त्यानंतर लगेच या तज्ज्ञांनी त्याच्या चिंताजनक निरीक्षणाची पुष्टी केली की हे प्लास्टिकचे कण शरीरातील मेंदू, हृदय, आतडे, अंतःस्रावी आणि प्रजनन अवयवांसारख्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये जमा होतात, जिथे त्यांच्या उपस्थितीमुळे अवयवांच्या कार्यात अडथळा येऊ शकतो आणि आपले आरोग्य नष्ट होऊ शकते. इगोर डॅनिलो यांचे भाकीत अत्यंत चिंताजनक होते, विशेषतः जागतिक घडामोडी पाहता. प्लास्टिकचे वाढते उत्पादन आणि महासागर व परिसंस्थांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वाढता संचय. त्यामुळे 20 वर्षांहून अधिक काळापूर्वीच अल्लाट्राच्या वैज्ञानिक गटाच्या लक्षात आले होते की मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकमुळे केवळ मानवांनाच नव्हे तर संपूर्ण जीवमंडळाला गंभीर धोका निर्माण होतो.
आणि दरवर्षी या कणांची संख्या वाढतच आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील वेगवान हवामान आणि भूगतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. याचे परिणाम दूरगामी आहेत. जर आपण सूक्ष्म नॅनोप्लास्टिकमधून विद्युत भार काढून टाकू शकलो, आपण केवळ मानवी आरोग्यावरील त्यांचा विनाशकारी परिणामच नाहीसा करणार नाही, तर जीवमंडळात साठत असलेली अतिरिक्त ऊर्जा देखील काढून टाकू. हीच ऊर्जा सध्या भूगतिकीय संकटाला कारणीभूत ठरते आणि नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढवते. जर आपण नॅनोप्लास्टिकची विद्युत भार जमा करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता काढून टाकण्याचा मार्ग शोधू शकलो, तर हे प्लास्टिक यापुढे अस्थिरता निर्माण करणारा घटक म्हणून काम करणार नाही आणि ग्रहावरील अनेक धोके एकाच वेळी कमी केले जाऊ शकतील. प्रश्न असा आहे की आपण हे कसे साध्य करू शकतो? खरे सांगायचे तर हे काम अत्यंत कठीण आहे. केवळ एका टेस्ट ट्यूबमध्ये या सूक्ष्म प्लास्टिकच्या विद्युत सदृश वर्तनाला कसे निष्प्रभ करायचे हे शोधून काढणे पुरेसे ठरणार नाही. आपल्याला जीवमंडळात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक कणांसाठी हे कसे साध्य करायचे हे शिकावे लागेल, ज्यात मानवी शरीरातील कणांचाही समावेश आहे, आणि तेही लोकांना किंवा निसर्गाला हानी न पोहोचवता. या आव्हानाची अभूतपूर्व व्याप्ती पाहता ते सोडवण्यासाठी जीवभौतिकशास्त्र, नॅनोटेक्नॉलॉजी, आण्विक विषविज्ञान, पदार्थविज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधील तज्ज्ञांच्या सहकार्याची आवश्यकता असेल. प्लास्टिक प्रदूषण हा केवळ एक मर्यादित पर्यावरणीय मुद्दा नाही. हे एक प्रणालीगत जागतिक आव्हान आहे, जे आरोग्य, सुरक्षा, नैसर्गिक संसाधने, आपल्या सभ्यतेची स्थिरता आणि स्वतः जीवनावर परिणाम करते. 20 वर्षांपूर्वीच अल्लात्राच्या वैज्ञानिक गटाने मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचा धोका ओळखला होता आणि त्यांना कसे निष्प्रभ करता येईल याचे मूळ तत्वही शोधून काढले होते. पण आजपर्यंत ते साध्य करण्याचा मार्ग आपल्याला सापडलेला नाही. म्हणूनच अल्लात्रा जगाच्या वैज्ञानिक क्षमतेच्या एकीकरणाचे आवाहन करते. हा एक असा संदेश आहे जो दुर्दैवाने अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजला जातो. शास्त्रज्ञांना एकत्र आणण्याचा अर्थ असा नाही की जोपर्यंत त्यांना उपाय सापडत नाही तोपर्यंत त्या सर्वांना एका विशाल प्रयोगशाळेत बंद करून ठेवावे. उलट याचा अर्थ असा आहे की खुल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे, जिथे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मुक्तपणे ज्ञानाची देवाणघेवाण करतात आणि एका समान ध्येयासाठी एकत्र काम करतात. याचा संबंध संशोधन पद्धतींमध्ये सुसूत्रता आणणे, खुल्या डेटाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे, सुसंगत देखरेख साधने विकसित करणे आणि समन्वित धोरणात्मक निर्णय घेणे याच्याशी आहे. जेव्हा मानवजात एका समान ध्येयाभोवती एकत्र येते तेव्हा असे सहकार्य शक्य आहे, हे वैज्ञानिक समुदायाने आधीच सिद्ध केले आहे. मानवी जिनोम प्रकल्पाचे उदाहरण घ्या. अनेक देशांमधील शेकडो संस्थांनी एकीकृत डेटा मानकांच्या आधारे एक महत्त्वपूर्ण यश मिळवले, ज्यामुळे विज्ञान आणि वैद्यकशास्त्राची दिशाच बदलून गेली. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक सहकार्याची, म्हणजेच स्वतःचे आणि आपल्या ग्रहाचे संरक्षण करण्याच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असेल. अलाचार आंतरराष्ट्रीय सार्वजनिक चळवळ पोप फ्रान्सिस यांच्या लौदातो सिया उपक्रमाला सक्रियपणे पाठिंबा देते, ज्याचा उद्देश आपले सामायिक घर असलेल्या पृथ्वी ग्रहाच्या संरक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे आहे. हे अधोरेखित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे की लौदातो सी हे केवळ निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन नसून त्याहून बरेच काही आहे. हे एक व्यावहारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या आधारलेले मार्गदर्शक आहे, जे आपल्या जगाला बदलण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी एक दिशादर्शक आहे. हे धर्मपत्र पर्यावरणशास्त्र, हवामान न्याय आणि आपल्या सामायिक घराचे संरक्षण करण्याची मानवतेची सामूहिक जबाबदारी यांना एकत्र आणून एका शाश्वत भविष्यासाठी स्पष्ट दिशा प्रदान करते. या तत्वांचा पूर्णपणे स्वीकार करून अलात्रा चळवळला डेल्टा समुद्राला पर्यावरणीय आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आपल्या ग्रहाचा नाजूक समतोल जपण्यासाठी जागतिक सहकार्याचे एक शक्तिशाली उत्प्रेरक मानते. पोपच्या विज्ञान अकादमीचे कुलपती कार्डिनल पीटर टक्सन हे पर्यावरणशास्त्र आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील त्यांच्या समर्पित कार्यासाठी सर्वत्र ओळखले जातात. त्यांच्या शैक्षणिक प्रयत्नांमुळे आणि अथक पाठपुराव्यामुळे आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून हा धर्मपत्र जगभर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जातो. कार्डिनल पीटर टक्सन यांची ओळख करून देणे हा आमच्यासाठी एक मोठा सन्मान आहे, जे लौदातो सिया धर्मपत्राचा प्रचार करण्यासाठी आणि त्यातील तत्त्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी बोलतील.
तर प्रश्न असा आहे की आपण लौदातो सी हे पुस्तक व्यापकपणे वाचले जाईल असे कसे करू शकतो? अर्थात हे एक उपलब्ध पुस्तक आहे. मी ते संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर केले आहे. मी ते पॅरिसमधील युनेस्कोमध्ये सादर केले आहे. मी ते दावोस जागतिक आर्थिक मंचावर सादर केले आहे. अशा प्रकारे मी अनेक व्यासपीठांवर लौदातो सी बद्दल बोललो आहे. मला विद्यापीठांच्या गटांमध्येही ते सादर करण्याची संधी मिळाली आहे. ओहायो स्टेट हा पहिला गट होता ज्याला लौदातो सी बद्दल जाणून घ्यायचे होते. आणि तेव्हापासून मी डेटनमध्ये सॅन दिएगोमध्ये राहिलो आहे. आणि म्हणूनच लौदातो सीला प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही लौदातो सी ॲक्शन प्लॅटफॉर्म तयार करण्याचे ठरवले, ज्याने लौदातो सीचे 7 कार्यकर्ते तयार केले किंबहुना ओळखले, म्हणजे चर्च, सभामशिदी, सिनेगॉग, सर्व प्रार्थनास्थळे. अभ्यासाची ठिकाणे, मूलभूत विद्यापीठीय प्रकारचे शिक्षण, शैक्षणिक केंद्रे, कार्यालये आणि कारखाने. तर आम्ही हे 7 गट ओळखतो आणि म्हणतो ठीक आहे, एका गटाचे 7 वर्षे अनुसरण करा आणि तुम्हाला काय मिळते ते पहा. ठीक आहे. या सर्वाचा उद्देश त्या धर्मपत्रातील मजकूर लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना ते प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सक्षम करणे हा होता. त्यामुळे ही केवळ कृती करण्यायोग्य गोष्टीबद्दल लिहिलेली एक गोष्ट नाही. आणि आता 10 वर्षे झाली. ठीक आहे, आता 2025 साल आहे. तो निकाल 2015 मध्ये प्रकाशित झाला होता. ज्या ठिकाणांबद्दल आपण अजून ऐकलेले नाही अशा ठिकाणांना ओळखणे किंवा त्यांच्याबद्दल बोलणे अवघड आहे. वैयक्तिकरित्या आणि आमच्या दलाच्या दृष्टिकोनातून आम्हाला वेगवेगळ्या श्रोत्यांशी आणि घटकांशी याबद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे. पण तरीही मी असे म्हणणार नाही की त्यामुळे हे जगभर प्रत्येकाला आणि सर्वांसाठी ज्ञात झाले आहे. आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे आणि आम्ही याबद्दल बोलत राहू. आणि पोप फ्रान्सिस यांनी याला मोठी चालना देण्यासाठी बोर्गो लॉडाटो सी, बोर्गो लॉडाटो साय नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला, इथे रोममध्ये. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणखी एक उपक्रम म्हणजे लौदातो सी, लॉडाटो साय डिप्लोमा विकसित करणे. हे करण्यासाठी विविध उपक्रम प्रयत्न करत आहेत. आणि ज्या क्षणी हे विद्यापीठांमध्ये स्थापित होते त्या क्षणी ते अनेक तरुणांना आकर्षित करते. आणि म्हणून लौदातो सीचे ज्ञान पसरवण्यासाठी ही एक संधी बनते. आपल्या ग्रहाच्या संरक्षणासाठी दिलेल्या वैज्ञानिक आणि सामाजिक योगदानाबद्दल अल्लाट्राला परमपूज्य पोप फ्रान्सिस यांचा आशीर्वाद मिळाला. आपल्या ग्रहाच्या संवर्धनासाठी कार्य करत राहण्याच्या या आध्यात्मिक प्रोत्साहनाने अल्लाट्राच्या सहभागींना खूप प्रेरणा दिली आणि संपूर्ण मानवजातीसाठी व तिच्या भविष्यासाठी वाढता धोका असलेल्या नॅनोप्लास्टिक्सच्या समस्येवर अधिक सखोल संशोधन करण्यास त्यांना प्रवृत्त केले. या प्रयत्नामुळे नॅनोप्लास्टिक इन द बायोस्फिअर फॉर मॉलिक्युलर इम्पॅक्ट टू प्लॅनेटरी क्रायसिस, नॅनोप्लास्टिक इन द बायोस्फिअर फॉर मॉलिक्युलर इम्पॅक्ट टू प्लॅनेटरी क्रायसिस या वैज्ञानिक अहवालाचे प्रकाशन झाले. आणि हा अहवाल मे 2025 मध्ये व्हॅटिकन येथील सँटिसिमस अँड्स प्रो पॉन्टिफस फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अलोत्राच्या अध्यक्षा मरीना ऑफ जेनोव्हा यांच्या हस्ते प्रथमच सादर करण्यात आला. हा माहितीपट अंशतः त्या वैज्ञानिक अहवालावर आधारित आहे. ALLATRAच्या वैज्ञानिक गटाने आणि बोलिव्हियन कॅथोलिक युनिव्हर्सिटी सॅन पाब्लो यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे नॅनोप्लास्टिकच्या धोक्यावर असा मूलभूत अभ्यास शक्य झाला. आम्ही कोचाबांबा येथील बोलिव्हियन कॅथोलिक युनिव्हर्सिटी सॅन पाब्लोमधील एक संशोधक गट आहोत. आमच्या कामाचा उद्देश हा आहे की सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक आपल्या पर्यावरणीय रचनेत कसे फिरतात, ते इतर प्रदूषकांशी कशी आंतरक्रिया करतात आणि याचे मानवी आरोग्य व जीवमंडळावर काय परिणाम होतात हे समजून घेणे. बोलिव्हियन कॅथोलिक युनिव्हर्सिटी सॅन पाब्लो आणि अलात्रा यांच्यातील शैक्षणिक सहकार्याचा एक भाग म्हणून आम्ही संयुक्तपणे जीवमंडळातील नॅनोप्लास्टिक आण्विक प्रभावापासून ते ग्रहीय संकटापर्यंत नॅनोप्लास्टिक्स इन द बायोस्फिअर